गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. चला, मॉर्निंग म्हणण्याची वेळ नाही, आता पण मॉर्निंग म्हणण्याची वेळ आहे. पेपरला फक्त राहिलेत आय थिंक आत्ता किती वाजलेत, 11:15 वाजले. व्हिडिओ अपलोड होईपर्यंत 1 वाजतील. पेपरला फक्त राहिलेत 5-6 तास. एक सर्वांचा कॉमन प्रश्न होता की सर न्यूमेरिकलला मार्क कसे आहेत किंवा न्यूमेरिकलचं काय करावं. याचं एक सोल्युशन सांगतो. आता खूप जास्त वेळ नाही आहे, एक अगदी 2-3-4-5 मिनिटाचा व्हिडिओ तयार करू आपण. ह्या व्हिडिओमध्ये न्यूमेरिकलचं काय करायचं हे मी सांगतो तुम्हाला. फर्स्ट डेपासून मी एक गोष्ट सांगत आलो आहे टीचिंग करताना. BEE पास व्हायचं असेल तर न्यूमेरिकल शिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे न्यूमेरिकल कंपल्सरी 40 मार्काला येणार आहेत आपल्याला उद्या. मग न्यूमेरिकल आल्यावरती घाबरायचं का? बिलकुल नाही. समजा युनिट नंबर 1चं न्यूमेरिकल आहे, एअर गॅपचं. एअर गॅपच्या न्यूमेरिकलमध्ये MMF काढायचा असेल, S काढायचा असेल, ओके. S काढण्यासाठी कमीत कमी 3 मार्क असतात. S काढण्यासाठी एअर गॅपच्या न्यूमेरिकलमध्ये. सपोज KVL KCLचं न्यूमेरिकल आहे, KVL KCL. तर KVLचं एक इक्वेशन काढायला 3 मार्क, सेकंड इक्वेशनला 3 मार्क आणि उत्तराला 2 मार्क. दिस इज टोटली 8 मार्क्स. मग न्यूमेरिकल मला येत नाही, मी शांत बसू का? बिलकुल नाही करायचं. न्यूमेरिकल आल्यावरती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर तुमचं KVL KCLने एखादं इक्वेशन जरी आलं तर तुम्हाला 3 मार्क मिळतील. BEEला आपल्याला आउट ऑफ मार्क मिळवायचेच नाहीत न्यूमेरिकलसाठी, सांगतो. थिअरीसाठी मात्र आउट ऑफ मार्क मिळवायचे, कारण त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला न्यूमेरिकलला, ओके. सगळ्यांचा कॉमन प्रश्न की सर RL RCचं न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करू किंवा सिंगल फेज एसीच्या न्यूमेरिकलचं काय करू. फर्स्ट थिंग, सिंगल फेज एसी पेक्षा पॉलिफेजचं न्यूमेरिकल सोपं असतं. स्टार किंवा डेल्टा कनेक्शन असेल काय. अजून दुसरा पर्याय मी तुम्हाला सांगतो. समजा सिंगल फेज एसीचं न्यूमेरिकल आहे, तर तुम्हाला फर्स्ट थिंग मला काढायचा XL. व्हॉट इज XL? 2πFL. व्हॉट इज XC? 1/2πFC. व्हॉट इज Z? R प्लस J XL और XC. जेव्हा C असतं तेव्हा हे -JXC असतं आणि पॉझिटिव्ह कधी असतं? Lच्या वेळी. 1, 2, 3 एवढ्या 3 क्वांटिटीज काढल्या तरी तुम्हाला सिंगल फेज एसी साठी 3 मार्क्स मिळतील. म्हणजे मला याचं न्यूमेरिकल पूर्ण सोडवायचं का? बिलकुल नाही. एवढं सोडवलं तरी 3 मार्क मिळतात. पेपर चेकिंगचा आणि अनुभव मला थोडासा, म्हणून मी सांगतो तुम्हाला. BEEच्या न्यूमेरिकल पूर्ण सॉल्व्ह करण्याच्या भानगडीत पडू नका, ओके. ट्रान्सफॉर्मरचा मी एक काल व्हिडिओ तयार केला होता. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की कॉपर लॉस मध्ये काय होतं. समजा जर तुम्हाला फुल लोड कॉपर लॉस माहिती आहे, PCU फुल लोड कॉपर लॉस माहिती आहे, मला हाफ लोड करायचं आहे, मग कसं करणार? सर मी 1/2 करणार नव्हे, 1/2/². पण 75% करायचं असल्यावरती 75%. मग काय करणार? 75%ला मी असं करू शकतो, 0.75चा स्क्वेअर, और तुमच्या बुकमध्ये असं दिलेलं आहे 3/4. म्हणजे 4 हिस्सांचा तिसरा हिस्सा. आपण म्हणतो ना 4 भागांचा तिसरा भाग म्हणजे 75%. मग याचा स्क्वेअर इंटू फुल लोड. दिस इज एक, बऱ्याच जणांनी हा प्रश्न मला विचारला की सर याचं कसं करायचं. तर हे 75% म्हणजे 3/4चा स्क्वेअर करावा लागेल कॉपर लॉस मध्ये, ओके. देन युनिट नंबर 5चा विषय संपला. युनिट नंबर 4चा सिंगल फेज एसी पॉलिफेज एसीचा असं करावं लागेल. युनिट नंबर 3 AC फंडामेंटल्स. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, AC फंडामेंटलचं न्यूमेरिकल असतं वेन I इज इक्वल टू 0, एक व्हॅल्यू दिलेली असेल, आणि 80 म्हणजे वेन T इज इक्वल टू 0, I ची व्हॅल्यू 10 एम्पियर आहे, तर T इज इक्वल टू 0.02 काढताना I ची व्हॅल्यू किती, अशा टाईपचं जे न्यूमेरिकल आहे माझा व्हिडिओ. तर याचं इक्वेशन असतं I इज इक्वल टू IM sin ωt प्लस थिटा. हे इक्वेशन लिहायला 3 मार्क्स असतात. ते इक्वेशन लिहायला किती मार्क असतात? 3 मार्क. 5वीतला मुलगा पण इक्वेशन लिहिली. जर एकदा फक्त व्हिडिओ बघा, फक्त काही स्टेप फॉलो करायचे आणि थिटा काढायचा. थिटा काढून तो डिग्रीमध्ये ठेवायचा ना, तो रेडियनमध्ये करायचा, आणि हे इक्वेशन लिहिले तरी 3 मार्क्स. आणि अजून शेवटचा पर्याय म्हणून एक सांगतो, आपल्या पुढे आणि मागे जर हुशार मुलगा असेल ना, एक न्यूमेरिकल थोडंसं काहीतरी करावं लागेल आपल्याला. पण तशी वेळ येऊ नये, कारण माझ्यासारखा जर सुपरवायझर आला तर तुम्हाला माहिती मी हलून पण देणार नाही.
दुसऱ्यावर डिपेंड राहण्यापेक्षा थोडंसं स्टडी करा आणि हे न्यूमेरिकल टेन्शन घेणं बंद करा. बिलकुल न्यूमेरिकल आपल्याला पूर्ण अटेम्प्ट करायचंच नाही. अजून न्यूमेरिकल चुकण्याचा चान्स असतो ज्यावेळी गिवन डाटा असतो ना, गिवन डाटामध्ये पूर्ण कन्व्हर्जन करा. सेंटीमीटरचं मीटर असेल, MM-चं मीटर असेल, हे गिवनमध्येच कन्वर्ट करा. गिवनमध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं ना तर कुठंही चुकणार नाही. आणि भरपूर जणांचे प्रश्न, सर मी फक्त डेरिव्हेशन करू का, सर मी फक्त थेअरीच करू का, सर मी डेरिव्हेशन ऑरला टाकले, सर मी थेअरी ऑरला टाकली. थेअरी आणि डेरिव्हेशनचा एकही क्वेश्चन ऑरला टाकू नका. काही कॉलेजेस मध्ये थोडंसं वेगळं सांगितलेलं आहे की न्यूमेरिकलला थेअरी ऑर येईल, असं नाही होणार. उद्या पेपर आल्यावरती घाबरू नका, बिंदास. आणि तुम्हाला तो विसरलं म्हणजे मी कुठला क्वेश्चन 1 सिलेक्ट करू का 2 करू, ते बोर्डाने पॅटर्न बदललाय. 2 पैकी थेअरी 1 लिहायची, 2 न्यूमेरिकल पैकी 1 न्यूमेरिकल लिहायचं. पहिलं युनिटचा विचार कराल तर सुपरपोजिशनचं न्यूमेरिकल हे सोपं असतं, केव्हीएल केसीएलचं पण सोपं असतं, बट स्टार डेल्टाचं न्यूमेरिकल थोडंसं अवघड असतं. हाच सेकंड युनिटचा विचार कराल, एअर गॅपचं न्यूमेरिकल थोडंसं अवघड असतं, बट प्युअरली म्हणजे एल काढा, सेल्फ इंडक्टन्स काढा, म्युच्युअल काढा, MMF काढा, हे न्यूमेरिकल कम्पॅरेटिव्हली सोपं असतं. युनिट नंबर 3 मध्ये याल, AC फंडामेंटलचं न्यूमेरिकल चांगलं म्हणजे आपण 3 मार्क आरामात मिळवू शकतो. हेच युनिट नंबर 4 मध्ये याल, पॉलिफेजचं न्यूमेरिकल असतं. मी सांगतो तुम्हाला 1 मार्कासाठी लगेच 1 मार्क तुम्हाला इन्स्टंट मिळणार आहे. आता जर का गिवन इक्वेशन मध्ये V = 440 व्होल्ट असेल, 440 व्होल्ट, हे 440 व्होल्ट दिस इज लाईन क्वांटिटी, हे लाईन व्होल्टेज आहे. आणि 230 व्होल्ट जे घरामध्ये येतं ही दिस इज फेज क्वांटिटी. हे न्यूमेरिकल मध्ये दिलेलं असतं आणि खाली असतं फाइंड लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज. बरं इथलं हे 440 लाईन लिहायला 1 मार्क असतो पॉलिफेजच्या न्यूमेरिकलला, आणि 230 दिलेलं असेल फेज लिहिण्यासाठी 1 मार्क असतो. मग ते विचारतात स्टार कनेक्टेड असेल तर स्टारमध्ये काय असतं, करंट सेम असतं, व्होल्टेज चेंजेस होतात. जर हे लाईन व्होल्टेज असेल तर फेज व्होल्टेज काय होईल, VL/√3 हे देईल 230. खूप सोपं आहे. आणि क्वेश्चन चॉईस करताना थोडं विचारपूर्वक चॉईस करा. डेरिव्हेशन दिसलं तर पटकन डेरिव्हेशन मोजून उद्याच्या पेपरला फक्त 5 क्वेश्चन लिहायचे थेअरीचे आणि 5 न्यूमेरिकल लिहायचे. विचार केलं तर 5 डेरिव्हेशन लिहिण्यासाठी माझ्या माहितीनुसार एक अर्धा ते पाऊण तास खूप झाला, आणि येत असतील तर न्यूमेरिकल सोडवण्यासाठी 30 मिनिटं खूप झाले. BEEचा पेपर हा 1 तासामध्ये तुमचा होईल जर प्रॉपर अभ्यास केला तर. ओके, सो उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. आणि आता काही अडचणी आल्या तरी ते तुम्ही प्रयत्न करा. काही जणांचा अभ्यास झाला नसेल, बिलकुल टेन्शन घेऊ नका, रात्रभर झोपू नका, काही हरकत नाही, काही मरत नाही. आज रात्रभर नाही झोपलं मला त्रास काहीही होत नाही, पित्तच होतं, काय होत नाही. आम्ही नाईट मारून अभ्यास करून भरपूर पेपर काढलेले आहेत. सो आज रात्री बिलकुल झोपू नका. डेरिव्हेशन 5 वेळा तर लिहून झाले पाहिजेत. आणि मग उद्या सकाळी फ्रेश माइंडने एक मस्त चहा घ्या आणि पेपरला जा. एकदम डोकं रिकामं ठेवून पेपर बघा आणि सॉल्व्ह करा. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच.